आगामी लोकसभा निवडणुका होईपर्यंत शिक्षकांना निवडणुकीचं काम करण्याचे आदेश दिले गेलेत। यामध्ये महानगरपालिकेचे शिक्षक आणि खासगी शाळांच्या शिक्षकांचाही समावेश आहे। जिल्हाधिकारी आणि पालिकेने या आशयाचं पत्र शिक्षकांना दिल्याचं कळतंय। त्यामुळे मुंबईतल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले जात आहेत। 10वी-12वीच्या परीक्षा आहेत, त्यातच निवडणुकांची कामं लागली आहेत। त्यामुळे शिक्षक वर्ग सध्या कमालीचा बिझी झालेला आहे। वैभव परब आपल्याला माहिती देतात। वैभव, काय नेमके आदेश आहेत या पत्रामध्ये? दादा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खासगी शाळांना देखील यामध्ये सहभागी करून घेण्यात आलेला आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार खासगी शाळा आहेत त्यांच्यातल्या शिक्षकांना अशा निवडणुकीच्या कामासाठी वापरता येत नाही अशी गाईडलाईन लिहिण्यात आलेली आहे। परंतु हे जे पत्र आहे हे मुंबई महानगरपालिकेला मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेलं आहे। त्यांना सांगण्यात आलेलं आहे की निवडणुका होईपर्यंत हे सगळे शिक्षक आहेत महत्त्वाचे, याची नियुक्ती तुमच्याकडूनच करायची आहे आणि त्या शिक्षकांना पुढील काही महिने आहे ते निवडणुकीच्या कामासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे शाळेवर आपले शिक्षक नसतील आणि असं पत्र आहे जे शिक्षक उपस्थित राहणार नाही त्या शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे असे सक्तीचे आदेश आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत। आता ज्ञानदा, प्रश्न असा आहे की निवडणुका देखील तोंडावर आहेत, परंतु त्याचबरोबर मुलांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील जवळ आलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांचीच आधीच शाळेवर कमतरता असताना शिक्षक पुन्हा निवडणुकीच्या कामाला लागले तर मुलांचं शिक्षण होणार कसं, हा सवाल आता शाळा विचारू लागलेल्या आहेत। त्यामध्ये खासगी शाळांचे शिक्षक देखील आता निवडणुकीच्या कामाला लागल्यामुळे पालक देखील थोड्या प्रमाणात चिंतित आहेत की मुलांच्या शिक्षणाचा आणि परीक्षेचा कसा काय अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार। त्यामुळे सध्या पालक, शिक्षक आणि खासगी शाळांचे ट्रस्टी हे सगळे आहेत ते चिंतित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु यावर आता काय तोडगा काढला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। ज्ञानदा, धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।